नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, भाऊबीजसाठी दिवाळीमध्ये बहीण आलेली आहे आणि तिचे मुलं पण आलेत आणि वडील पण आलेले आहेत। आज त्यांना मी प्राणी संग्रहालय दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे। खूप छान असा म्हणजे अनुभव माझ्यासाठी असणार आहे। तर आपण बघूया की कसं प्राणी संग्रहालय असणार आहे आणि त्याचमुळे माझ्या भाच्यांबरोबर पण मला त्यांच्याबरोबर आनंद घ्यायचा। तर आम्ही सर्व कुटुंब आलेलो आहे। तर चला तर आपण बघूया। आता सध्या पहिली सर्वात मांजर बघायला भेटली। खूप जुनी अशी इमारत आहे आणि तो ॲक्च्युली वॉच आहे। तो समोर जो दिसतो तो घड्याळ आहे। ते इंग्रजांच्या टायमालाच बांधकाम केलं असणार आहे आणि हे आतमध्ये आम्ही आलेलो आहे। आज एक गोष्ट मला काय बघायला भेटली, म्हणजे तुमच्या माहितीसाठी पण छान आहे। ज्येष्ठ नागरिक जर असतील आणि त्यांचं आधार कार्ड ओळखपत्र असेल तर त्यांना राणीच्या बागेमध्ये फ्री तिकीट आहे। तर तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबातले ज्येष्ठ कोणी असतील त्यांचं आधार कार्ड घेऊन या आणि हे तिकीट काउंटर आहे। भाचे सध्या नकली जे पक्षी आहेत त्यांना बघूनच खुश झालेत, पण ते आता ओरिजिनल जर बघतील तर त्यांना जास्त आनंद वाटेल। आता ते एन्जॉय करतात आहे, छान एन्जॉय करतात, मस्ती करतात आहे भाचे माझे। आता इथे तिकीट दाखवायची आणि आतमध्ये जायचं आहे। छान असं स्टॅच्यू आहेत भाच्यांना बघायला। आज त्यांना आनंद वाटतोय। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जन्मल्यापासून त्यांच्या आयुष्यातलं पहिले आठवण त्यांची असणार आहे की आम्ही लहानपणी इथे आलो होतो। चला या। ॲक्च्युली म्युझियमचं काम चालू आहे। आतमध्ये राणीच्या बागेत म्युझियम सुद्धा आहे। डॉक्टर भाऊ दाजी लाड म्हणून आहे आणि काम चालू आहे त्याचं। इतिहासकालीन ही तोप आहे, ही त्याची आठवणी आहे। दगडाचा हत्ती बनवलेला आहे। एक खूप जुनी तोप आहे इंग्रजांच्या टायमाची। त्या दिशेला म्हणजे असं दाखवलेलं आहे। किती सुंदर अशी झाडं बिडं आहेत, बघितलं। चारी बाजूने हिरवळ छान दिसते। हे ॲक्च्युली झाडांची माहिती दिलेली आहे बघ। 1861 चे त्या साईडला हत्ती आहे। वरती जाऊन बालू बसला आरामच्या झाडावरती बघा।
आणि भालूचं घर आहे. इथून आम्ही पुढे निघालोय. छान असं दगडाची सजावट केलेली आहे. चला 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 पुढे चला. एवढं सुंदर अशी झाडं उंच उंच आता बघायला भेटत नाहीये. चल 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 चल. भाचा सांगतोय की वाघ बसलाय. खूप छान व्ह्यू भेटलाय. तिथे खूप छान असं वातावरण आहे. पूर्ण एसीचा आहे. आता भूक लागलेली आहे, काहीतरी खातो. पेंग्विन पण बघितलेला आहे. राणीच्या बागेत खाण्याची सोय सुद्धा आहे. तुम्ही येऊन छानपैकी असं खाणं सुद्धा करू शकतात. झू विले म्हणून आहे, हे बघा. हे कॅन्टीन आहे. याला कांकर हा बहुतेक कांकर असावा, मला माहित नाही, मी पहिल्यांदा बघतोय. तिथे बसलेले 12 शिंग. सुंदर असं पाण्याचा वातावरण आहे, त्यांना बनवलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ही प्रदर्शन महाराष्ट्रातील आदिवासी पारंपरिक वारली पद्धत चित्रावली रंगवलेली आहे. ती म्हणजे हिर.
खूप छान अशी रंगवलेली आहे. लांडगा कोल्हा छान असा आराम करतोय. फरक आहे. पट्टेवाला तरस ॲक्च्युली बिबट्या मुंगूसला बघून शिकार करण्यासाठी उठला. तो छान असा आराम चालला होता त्याचा. तो शिकारीसाठी आता बसलाय, मुंगूसची वाट बघतोय. जुनं ते सोनं. पान कासव ही डायनोसॉरच्या काळातील म्हणजे जवळजवळ 20 कोटी वर्ष जुनी प्रजाती आहे. पक्ष्यांचं बघत होतं. इथला वर्कर जे आहे तिथे काम करणारे त्यांनी चुकीच्या ठिकाणी पाठवलं. जिथून एंट्री झाली तिथूनच पाठवलं. म्हणजे जिथं पक्षी वेगवेगळे पॅरोट पक्षी बरेचसे पक्षी आहेत ते बघायचे. हे कुठलं फळ आहे माहीत नाहीये. वेगवेगळे पक्षी आहेत.
मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेतावणी. हे भारतीय पक्षी वन्यजीवन संरक्षण कायदा 1972च्या अनुच्छेदमध्ये सूचीबद्ध आहे. त्याच्या पाळीव प्राणी म्हणून ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. माणसांच्या स्वागतासाठीच उभे राहिलेले आहेत. पक्षीचं नाव आहे धनेश. खूप छान आहे, अंडरग्राउंड आहे. ॲक्च्युली दुपार झाल्यामुळे ते खाली येत नाही. वीर माता जिजाऊ भोसले वनस्पती उद्यान प्राणी संग्रहालय. पाण्यात प्रवेश करू नका, कचरा टाकू नका. हे मगरीचं ठिकाण आहे आणि छानपैकी अशी मगर सावलीच्या ठिकाणी म्हणजे पाण्यातच विश्रांती घेते. आणि ते लोक त्यांचे जे सफाई कामगार आहेत ते साफसफाई करताना तुम्हाला दिसत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असतो. वीर माता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी. पान पक्षी. असा वाटला होता स्टॅच्यू आहे पण तो खरोखर पक्षी आहे. शांतपणे झाडावर बसला.
सुद्धा बघून जाते. मित्रांनो, वीर माता जिजाऊ मंदिर पण येते. आता प्राणी संग्रहालय बघितलं आणि आता एक्झिट म्हणजे आता बाहेर आलेलं आहे. बरंच मोठं आहे आणि खूप बघण्यासारखे पक्षी प्राणी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे ना, तुमचे घरातले जी लहान मुलं आहेत त्यांना इथं नक्कीच घेऊन या. त्यांच्या आठवणीतला हा एक भाग असणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तो खूप सुंदर असणार आहे. तर आपला हा व्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल तर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा आणि कमेंट करा. तर टेक केअर, बाय बाय.